सगळ्यांना कंट्रोल करण्याची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर होती ती पृथ्वीराज चव्हाणांमध्ये होती. सगळ्यांना त्यांनी चेकमध्ये ठेवलं होतं. अगदी नारायण राणे, अशोक चव्हाण, सगळे रथी महारथी त्यांच्या भोवताली होते. पण भुजबळ होते, अजित पवार होते, पण सगळ्यांना त्यांनी कंट्रोलमध्ये तेव्हा ठेवलं होतं. म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर होता. आणि अपेक्षा नक्कीच आपण आज महाराष्ट्रात तुम्ही कोणालाही विचारा, त्यांच्याबद्दल लोक आदराने बोलतील. पण फडणवीस म्हणा किंवा अरविंद केजरीवाल म्हणा, तेव्हाचे जे 2011 मधले होते ते आज उरलेले नाहीत. केजरीवाल पण बदलले दोघेही डेफिनेटली. म्हणजे पूर्वी ना अशी आम्ही भाषणं ऐकायला असे म्हणजे तो क्रेज होता एक्झॅक्टली, आणि उत्सुक असायचो. आता ते काही बोलले तर मला असं वाटतं किती खोटं बोलताय ते, जे एवढा राग येतो. इव्हन आत्ताच्या घटकेला फडणवीस उठसूट खोटं बोलतात, संताप येतो, भडकून मेसेज पाठवते मी त्यांना, रिप्लाय देतात तुम्हाला. हो, रिप्लाय देतात. कारण आजही त्यांच्या मनात आदर नक्कीच असेल आणि ही बाई खोटं करणार नाही एवढंही त्यांना माहिती असेल. पण इतकं चिडायला होतं की तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही तुमचं 2011 मध्ये जसे होतात तसं होण्याची गरज आहे. आज तुम्ही कुठे वाहवत चाललात, कुठच्या दिशेने तुम्ही देशाला नेताय. दोन्ही हातांनी सगळे लुटतायत, इन्क्लुडिंग तुम्ही. आता तरी थांबा, कुठेतरी थांबा. पण आणि किती पैसा लागतो ह्या लोकांना मला हेच कळत नाही.